एकदा मात्र पावसाचा इशारा उद्याच्या दिवसात सुद्धा देण्यात आलाय हवामान शाळेने. त्यामुळे मात्र महाविद्यालय त्याचप्रमाणे शाळा आणि अंगणवाडी बंद ठेवण्यात आल्या होत्या. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना नितेश कदम यांच्या माध्यमातून या अगोदर हार्दिक किनी आज अष्टपैलू कामगिरी करतायत गेली 2 दिवस. टुर्नामेंट करतायत. मग वैतरणा विभाग असेल, तलावपाडा या ठिकाणी सुद्धा खूप चांगली कामगिरी त्यांनी केले. त्यानंतर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चांगल्या कव्हर करतायत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईटला. तर हा झेल खूप महत्वपूर्ण आणि यावेळेला वॉट अ कॅच, एक्सलंट कॅच बाय हार्दिक. काय झेल टिपलाय, अतिशय चांगला झेल टिपत असताना स्वतःला झोकलं होतं. 100% दिले होते. काय एफर्ट घेतलेत. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. हा ॲक्शन रिप्ले सध्या आपण पाहत आहेत. खूप उंचीवर बॉल गेला होता. जजमेंट बरोबर होतं. फर्स्ट अटेम्प्टला मात्र कॅच कॅरी करू शकलं नाही आणि सेकंड अटेम्प्टला मात्र यावेळेला कॅच कॅरी केला. आणि त्यानंतर मात्र जरूर पावसाचा, ज्या पाण्याचा आनंद घेत असताना जिथे पाणी साचलेलं आहे, स्वतःला ॲडजस्टमेंट करत असताना काय कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं. अप्रतिम, मॅग्निफिसंट कॅच. पहिलाच फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर मिस्टर दक्षलला आपण पाहिलं. आता नवीन फलंदाज मिस्टर आदित्य चांगला झेल टिपलाय. वारंवार मात्र हा झेल तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज हार्दिकला हा झेल आवडेलच, यात ते मात्र शंका नाही आहे. मात्र स्टेटसला राहील. ग्रेट कॅप्टन्सी आणि तेवढीच मात्र चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली मात्र बॅटिंग सुद्धा करतात. त्यामुळे एक चांगला कॅप्टन निवडलाय या संघामध्ये. 1-1 दक्षल आणि आदित्य. दक्षल मात्र बाद झाला. यावेळेला ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. खेळत असताना 1 रन तर डेफिनेटली मिळते. दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न नाही आहे. आदित्यच्या बॅटमधून 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द हा संघ पाहायला मिळतो. कालच्या दिवसात विकास किने यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर एन्जॉय केलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईटला काय फटका खेळलाय. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा फटका आपण पाहू शकाल. आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. शेखर पाटीलने जर डाय मारून झेल घेतला तर कुणालजी किनी वेळंगी यांच्याकडून 500 रुपयांचा जीपे केलं जाईल. कुणालजी किनी वेळंगी सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि अंडरम्मा बॉक्स क्रिकेटला त्यांनी वेळंगी गाव दाखवलं होतं आणि ब्रँडेड सॉक्सचे गिफ्ट पॅकेज आम्हाला दिलं होतं. कुणालजी किनी खूप खूप धन्यवाद. ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. ऑन साईटला खेळत असताना दर्शन भोईर डोंगरे यांचं मात्र चौकाराने स्वागत. एक स्वतः डीजे मॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांचं स्वागत केलंय. सध्या डोंगरे यांची मॅच पाहण्यासाठी ते थांबलेत. शेवटची मॅच आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग जीत. गेल्या मॅचमध्ये सुद्धा अर्धशतक आणि त्यानंतरचं सातत्य. परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास दाखवतायत परंतु दर्शन हार मांडणाऱ्यांपैकी नाही आहेत. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही, हे मात्र त्यांचे ब्रीद वाक्य पाहायला मिळत आहेत. दर्शन चांगली पर्सनॅलिटी आणि तेवढीच चांगली अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळते. 12 रन झाले, षटकार चौकार आले, परंतु स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. षटक क्रमांक पहिलं. जो संघ जिंकेल तो लव बॉईज डोंगरे या टीम बरोबर खेळेल. यावेळेला ऑन साईटला पाठीमागे खेळलेत. आराम के साथ बॉल क्लिअर होईल. चांगला फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 6 धावा.
षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. मजबूत स्थितीमध्ये संघ आहे. हार्दिक सध्या येत आहेत आणि चांगले कॅप्टन म्हणून यांची ओळख आणि 6 ज्या सायकल ज्यांच्या नावावर आहेत मॅन ऑफ द सिरीज हा सुद्धा चांगला रेकॉर्ड त्यांच्या नावावर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज 18 वर 1. जर गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक साध्य केली प्रसादने तर शुभमजी पाध्ये साहेब या स्पर्धेचे शिल्पकार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सध्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलमध्ये 16. दक्षल बाद झाल्यानंतर आपण पाहत आहेत आदित्य आणि जीत ऑन साईडला खूप चांगला फटका आदित्यच्या बॅटमधून. हँडसम सिक्सर. 6 धावा. कमरेच्या वर बॉल आहे का? स्टॉप फाईट या वेळेला चेक केलं जाईल. गणेश शेलार सध्या मॅचचा आनंद. दोन्हीही बंधू काय बॉन्डिंग आहे एकमेकांचं. असंच बॉन्डिंग आयुष्यभर टिकून ठेवा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल थोडासा डीपमध्ये आला असावा आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन. बॉल ज्या पद्धतीने प्रसादचा हा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आला आणि डीपमध्ये बॉल होता. नो डाऊट चांगला डिसिजन नदीम सरांच्या माध्यमातून. ऑन साईडला पुन्हा एकदा बिटवीन द गॅपमध्ये, परंतु बॉल तिथे थांबलाय. चांगला स्टॉप केलाय बॉलला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन आदित्यच्या बॅटमधून येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 27 धावा तब्बल. दक्ष आम्हाला ही माहिती देत असताना बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर हे दुसरा आहे. एक्झॅक्टली दोन्ही पंच मात्र आपण पाहतात. नितेश कदम, साजिद लाला. साजिद लाला हे 40+ क्रिकेट सुद्धा तुफानी बॅटिंग करतात. आत्तापर्यंत आपल्या तरुण वयामध्ये मात्र भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलं त्यांनी. आयुष्याची पुस्तकं जरी जुनी झाली ना, परंतु आठवणींची पानं ही कधीच मिटणार नाहीत. ती तशीच्या तशीच ताजी राहतात. 27 धावा. मात्र शॉट ऑफ लेन बॉल पुल केलंय आणि सरळ बॉलला मात्र गुल केलंय. लॉंगेस्ट षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 33 रन्स. 1 विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतरची ही पार्टनरशिप अप्रतिम पाहायला मिळते. 1 रन मिळेल. मॅच बॉल त्या ठिकाणी आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जवळजवळ 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आमचे जाणकार प्रेक्षक राजे सुद्धा आहेत. मात्र बॉल गेल्यानंतर ते आणून सुद्धा देतात. त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 34. 34 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली रणनीती आखली गेले. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4 बॉलमध्ये 15-16 रन खर्च केलेत. फलंदाज जीत. अपकमिंग यंग टॅलेंट. खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, परंतु सातत्याने चांगलं क्रिकेट तुम्हाला भवितव्यामध्ये खेळायचं असेल तर पाय जमिनीवर ठेवूनच मात्र चांगलं क्रिकेट खेळा. डाऊन दी अर्थ हे वाक्य विसरू नका. ऑन साईडला हुक केलंय आणि 6 धावा बुक करत असताना खूप मोठा फटका यावेळेला पाहायला मिळतो. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती तब्बल 40 या धावसंख्येवर. 40 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला फटका होता. अगोदरच बॉलला रीड केलं होतं.
त्या पोझिशनमध्ये आले. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, खूपच शॉर्ट बॉल होता. अखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाही आहे, मग तो फॉर्मॅट कोणताही असो. 40 रन, 40ला 1, 5 बॉलच्या समाप्तीनंतर. थोडंसं अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना 3 षटकार आलेत. या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा खर्च केलेत 22 5 बॉलमध्ये. खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण सध्या तरी होत असताना पाहायला मिळतं विळंगी या टीमकडून. चांगला बॉल होता. बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल तत्पूर्वी कोणती धाव येत नाही आहे. डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल चांगला हाताळला. थोडेसे निराश प्रसाद, त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसते. 2 षटकांचा खेळ, 40 रन, 40 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विची सरासरी ही चांगली सरासरी पाहायला मिळते, ज्या अपेक्षित सरासरीच्या पुढे सरासरी आहे. 40 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. हार्दिकने यांच्याकडे जाऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40. आता 2 षटकं शेष आहेत आणि 2 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष असेल. गोलंदाज सज्ज होतोय. सतीश ऑन साईटला शॉट्स लिमिडॉनला बॉल त्या ठिकाणी थांबलाय. पाण्यामध्ये मात्र विसावला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सतीशच्या पहिल्याच बॉलवर. आदित्य स्ट्राईक रोटेट करून देतोय जीतला. हे सुद्धा एक स्पेशालिटी असावी लागते आपल्यामध्ये, की जर एखाद्या फलंदाजाचा बोलबाला राहतोय, त्याच्या बॅटमधून धावा जर फार मोठ्या प्रमाणात येत आहेत, तर आपण शांत चित्ताने फक्त त्या क्रिकेटच्या खेळाकडे कॉन्सन्ट्रेशन करणं, त्याला स्ट्राईक एंडवर आणणं, धावांचा वेग तो वाढवण्याचा प्रयत्न करेल, हे प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. कारण आदित्यसुद्धा 6 बॉलमध्ये 17 रन आलेत त्याच्या बॅटमधून. फुलटॉस, नो बॉल, आणि नो बॉलला मात्र या वेळेला आपण पाहिलाय सरळ बॉलला फेकून दिलंय. नो प्लस 6 मिळतील 7 धावा. तो आता कबूल किया 7 रन. अठ्ठेचाळीस रन झालेत आणि नो बॉल प्लस फ्री हिट जरूर पाहायला मिळेल. जीत पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर येत असताना पाहायला मिळतोय. जीतकडे टॅलेंट अप्रतिम पाहायला मिळतं आणि बरेच असे अपकमिंग यंग टॅलेंट आता पुढे उभारताना पाहायला मिळतात. जर तुम्हाला टिकून चांगलं क्रिकेट ठेवायचं असेल तर मीपणा मात्र कधीच आयुष्यात करू नका. नम्रपणाने मात्र चांगलं क्रिकेट खेळत राहा. मग मीपणा आला तर सर्व काही संपलं. कारण टायटॅनिक जहाजवर एक सुंदर वाक्य लिहिलं होतं, परंतु त्या वाक्याचा अर्थ असा होता की त्यांचा तो गर्व होता. या बॉलनंतर आपण जाऊया. तिथून टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. व्हाईट बॉलने पण पोचत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49 वर जाऊन पोहोचली गेले. 1 फॉर दी ओव्हर पंचांनी त्या ठिकाणी दर्शवलं गेले. संघाची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली गेले. पुन्हा एकदा बॉलर तयार. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम.
त्यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येतील. परंतु फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटच्या बॉलवर चान्स घेतला होता, परंतु फेकी खराब झाली. दूर आहेत फिल्डर, येतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2च रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली गेले. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमची चांगली पार्टनरशिप, अर्धशतकीय भागीदारी सध्या रचण्यात आले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 वर जाऊन पोहोचले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सतीश आपल्या बॉलिंग मार्कवर येताना, आज चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न, शॉट सिली मिड ऑनला, आणि तिथे सतीश मात्र थोडेसे घसरत आहेत आणि एकच रन मिळेल. तर आज भरपूर खेळाडू घसरलेत, कारण तेवढाच पावसाचा मात्र मोठ्या प्रमाणात धो पाऊस पडला. आणि इथून मात्र ह्या वेळेला आपण पाहत आहे ही खरी मजा आहे. मात्र खेळत असताना अचानकपणाने तुम्ही घसरता त्यावेळेला एक वेगळीच क्लिप तयार होते. आपल्या आठवणींना मात्र ती उजाळा देणारी क्लिप आपल्या आयुष्यात लक्षात राहते. फुलटॉस बॉल ऑन साईडला, आदित्य केनी सोडणार नाहीये, सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक अप्रतिम षटकार, सौंदर्यपूर्ण फटका, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 58. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु परफेक्ट टायमिंग नव्हतं, मिस टायमिंग आणि थोडेसे लेझी राहिले त्या ठिकाणी फिल्डर. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 60 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल म्हणजे 20च्या सरासरीने आतापर्यंत खेळलेत. चांगली रणनीती आखले गेले. अप्रोच इंटेंट जो होता तो अप्रतिम पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं, आणि ती सुरुवात चांगली होणं साहजिकच आहे. आणि ती फलंदाजांची सुरुवात अप्रतिम राहिली, त्यामुळे गोलंदाजांवर दडपण ऑटोमॅटिकली आलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल विसावला आणि इथून 60 वर दुसरा धक्का पाहायला मिळतोय चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमला. फलंदाज आदित्य केनी बॅक टू द डगआउट. तीन षटकांचा खेळ झालाय. 60 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर कॉन्फिडेंटली बॅटिंग घेतली. एक चांगला धाडसी निर्णय घेतला. आम्ही फलंदाजी करू, आणि फलंदाजी करताना ती चमक यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळत आहे. चैतन्य पाध्ये यांचं सुद्धा आगमन संध्याकाळच्या सत्रामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये एक टॅगलाईन चांगली पाहायला मिळते की तुम्ही जेवढे झिजाल तेवढे तुम्ही चमकाल. म्हणून स्वतःकडे ते मात्र टॅलेंट आहे, परंतु तेवढं तुम्हाला झिजावं लागेल. ऑन साईडला जीतच्या बॅटमधून एक तगडा प्रहार पाहायला मिळतोय. गगनचुंबी षटकार, 6 धावा. सहासष्ट धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केले. जीत 37 धावांवर खेळी करतोय, चांगली बॅटिंग करतोय. मात्र फुलटॉस बॉल, नो बॉल, आणि नो बॉलवर पुन्हा एकदा मोठे प्रहार येत असताना पाहायला मिळत आहेत. 7 रन बीमरच्या स्वरूपात नो बॉल मिळाला.
या 7 रनने संघाची धावसंख्या बेधडक पाहायला मिळते. खूपच वर होता हा बॉल. 73 रन, 73 रन्स पाहायला मिळत आहेत. ऑफिशियली स्कोरर म्हणून हार्दिक किनी यांना आपण पाहतायत. त्यांना सुरेख साथ दक्ष देत आहेत. हर्ष किनी यांना सुद्धा आपण पाहिलं सुरेख साथ देत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 73 वर जाऊन पोहोचले गेले आणि 43 वर जीत जाऊन पोहोचतोय. म्हणजे दुसरे अर्धशतक यावेळेला झळकावलं जाईल का याकडे लक्ष असेल. काय बॅटिंग केली जीतने. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. शॉट ऑफ प्लेन बॉल होता. फ्री हिटचा बॉल प्रसादच्या डोक्यावरून अगदी मात्र एक्झिक्यूट केला. या बॉलला आउट ऑफ द पार्क षटकार. 79 रन तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा एकंदरीत षटक असताना काय बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळते. 1 रन अर्धशतकापासून दूर आहे. चांगली बॅटिंग करत असताना अप्रतिम सुपर इनिंग. 79 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर शुभम. शुभमचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज 1 रन तर घेईल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील आणि या 2च रनवर फक्त तुम्हाला सॅटिस्फाईड राहावं लागेल. आणि अशा प्रकारे अर्धशतक. बॅट दाखवायची जीत. पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका. बॅट दाखवा. अप्रतिम, जबरदस्त, लाजवाब. ग्रेट इनिंग. 7 षटकार 1 चौकार. ग्रेट नॉक. मूर्ती लहान कीर्ती महान आणि शेखर यांनी लगेच मात्र त्यांना हँडशेक केलं. कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. आणि जीत सध्या आपण पाहत आहेत जबरदस्त बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 81 वर जाऊन पोहोचले गेले. लगातार हे दुसरं अर्धशतक. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. फेकीपर्यंत नैनेश किनी जरी मात्र या वेळेला चांगले प्लेयर असले परंतु आता नैनेशला माहिती आहे की जीतची बॅट या वेळेला बोलू लागले. ती तळपले आणि 4 झालेली आहे. त्यामुळे आपल्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. हे ॲडजस्टमेंट विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मात्र मोठं मन सुद्धा असावं लागतं आणि ते नैनेश किनीने दाखवले. ज्याच्या नावावर एक मोटरसायकल पाहायला मिळते खार्डीच्या मैदानात यंदाच. ला 3. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. न्यू फलंदाज ईशान. हा बॉल लिफ्ट केला गेला होता. मात्र इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये. पंच मात्र पाहतायत, शहानिशा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती तब्बल 83. या धावसंख्येवर 83 रन. 14 बॉलमध्ये 52 रन जीतच्या बॅटमधून आलेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय परंतु इथे शुभम एक्स्ट्रा बॉल फेकत असताना, एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना वारंवार पंच मात्र वळत असताना पाहायला मिळत आहेत. वाईटच्या स्वरूपात 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीम जाऊन पोहोचते 84 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक डेफिनेटली आहे. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटतील. पायाचा ईशान त्या ठिकाणी कितपर्यंत योग्य साथ देतील आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. त्यांना माहिती आहे इथून 3 रन्स डेफिनेटली पूर्ण करू शकतात कारण विकेटच सॅक्रिफाईस करायची आहे. त्यामुळे शेखरने बरोबर माइंड सेट केला होता. रन दिली. कंट्रोल याला म्हणतात क्रिकेटमधील. कंट्रोल खूप महत्त्वाचं असतं. पेशन्स. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. फुल टॉस बॉल. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. काय फिनिश केलंय या बॉलला. पहिल्या इनिंगमध्ये 6 धावा. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 92 आणि 93 धावांचं एक भलं मोठं लक्ष 4 षटकांमध्ये पाहायला मिळेल. आणि स्वतः मात्र 60 वर जाऊन पोहोचला गेला. जीत आउटस्टँडिंग. ग्रेट नॉक. इनक्रेडिबल बॅटिंग. बॅट दाखवायची आहे जीत. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त.
कव्हर केली त्यावेळेला तिथल्या समालोचकांनी सांगितलं की वाकळण जेव्हा टीम खेळायची एक गाव एक फॉर्मॅट त्यावेळेला केतन मात्रे 12वा खेळाडू म्हणून असायचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते आम्ही डोळ्यासमोर पाहिलंय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 12 वर्षानंतर 2024 25 26 हे गाजवलं केतन म्हात्रेने. अप्रतिम आपण पाहू शकताय चांगलं क्रिकेट. म्हणजे तुमच्यामध्ये त्या गोष्टी इन्क्लूड झाल्या पाहिजे, तुमच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन झालं पाहिजे. तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे. एखादा मोबाईल जेव्हा हँग होतो त्यावेळेला आपल्याला अपडेट करावं लागतं, तसंच स्वतःला अपडेट करा. सामन्याला होती सुरुवात. नैनेश किनी पहिलाच बॉल घेऊन, पहिलाच बॉल ऑफ साईडला हार्दिकचा क्लास होता. कव्हर ड्राईव्हचा फटका, एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि हार्दिक हार न मानणाऱ्यांपैकी एक आहे. पहिला शब्दच आहे तो हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. पिचने सुरुवात होते. नेवर गिव्ह अप. नैनेश पहिलाच बॉल एक रनवर. नैनेशकडे वेग आहे. वेगे मध्ये आपण पाहिलं तर त्याच्या जान आहे आणि त्याचप्रमाणे अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतो. ही खूप त्याची खुबी राहिली. वेळेला मात्र बॉल सुटला हातातून. नो बॉलचा इशारा. नो बॉलच्या इशाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 3 या धावसंख्येवर 93 धावांचं लक्ष. 7 षटकांमध्ये आपण पाहिलं 124 धावा चेस झाल्या मान्सून सुपर सिरीजमध्ये. या स्पर्धेमध्ये 5 षटकांमध्ये आपण पाहिलं 90 धावा चेस झाल्यात. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका सरळ बॉलला फेकून दिलाय. हम भी किसी से कम नाही दर्शवणारा हा हार्दिकच्या बॅटमधून खणखणीत षटकार. क्लास दाखवला त्यावेळेला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी धावा होऊ शकतात, परंतु मनामध्ये ती जिद्द असायला हवी. नैनेश थोडासा अडथळा निर्माण होतोय. पावलांमध्ये बिघाड. रनअप चुकतोय. पंच डेड बॉल घोषित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते 9व्या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झालाय. 20च्या ॲव्हरेजने 22च्या ॲव्हरेजने खेळले तर डेफिनेटली विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतील. प्रकाशजी पाध्यसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. शुभमजी पाध्ये यांचे पिताश्री. वेलकम प्रकाशजी पाध्यसाहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. या स्पर्धेत पहिल्या दिवसामध्ये ते सुद्धा पाहायला मिळाले. उद्घाटन समारंभाच्या सुमारास आपण पाहिलं तर वेळेवर ते पोहोचले होते आणि आज त्यांना सुद्धा मात्र अभिमान असावा. आपल्या सुपुत्राने हे मात्र एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलंय स्वतःच्या मेहनतीवर. आणि प्रत्येक वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलांनी काहीतरी चांगलं करावं आणि ते चांगलं करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न शुभमजी पाध्ये नेहमीच करत असतात. पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आदित्यच्या डॉट बॉलची सांगता होत असताना वेगेबरोबर अचूक टप्पा ही खूप महत्त्वाचा भाग आहे. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही. काही गोलंदाजांकडे वेग असतो परंतु त्यांना लाईन अँड लेंथ मेंटेन करता येत नाही. हे आपण सातत्याने पाहिलंय. जसं मोहम्मद सिराजला आपण पाहिलं होतं पहिल्यांदा. त्याच्याकडे वेग होता परंतु त्यांनी लाईन अँड लेंथ मेंटेन केली नाही. त्यावर खूप अभ्यास केला, प्रॅक्टिस केली. नेट प्रॅक्टिस करत असताना मात्र तो एक चांगला गोलंदाज बनला वेगवान भारतीय संघाचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स. 5 बॉलचा खेळ झालाय. इथून ऑन साईडला खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली गेले. ऑन साईडला चौकार आला. गुड शॉट. 4 रन. 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर.
पहिल्या षटकात 15 धावा. हार्दिकच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 13 रन आलेत. 1 रन सिद्धार्थच्या बॅटमधून, 1 रन नो बॉलची. आणि यावेळेला सिद्धार्थचा हा अप्रतिम फटका पाहायला मिळतो. नेत्रदीपक फटका सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6 षटकार. 21 रन झाले दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. षटकारांचा पाडाच बोलावा लागेल. ईशांत एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे या टीमचा. चांगला गोलंदाज आहे. खार्डीच्या मैदानात परीक्षा सुरू असताना सुद्धा आपण पाहिलं, हा खेळाडू मात्र तिथे आला आणि यावेळेला काय शॉट खेळलाय. वाह, कला कशी असावी, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका कसा असावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने ईशानच्या या बॉलवर राऊंड द विकेटने आले आणि फक्त मात्र या वेळेला दिशा दिली. सूर्याची आठवण करून देणारा धम्माकेदार षटकार. एबी डिव्हिलर स्टाईलमध्ये ब्रँडन मॅक्विलम, तिलकरत्ने दिलशान या मात्र खेळाडूंची आठवण करून देणारा फटका आपण पाहू शकलात. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर डेफिनेटली स्थिर राहते. या बॉल नंतर संघाची धावसंख्या 27. ईशानने कमबॅक केलंय या बॉलवर. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं मनसुबा बाळगला होता. तिथे ईशान पुढे सरसावत आहेत. थोडेसे मात्र त्या ठिकाणी डान्स इंडिया डान्स पाहायला मिळाला. मात्र आज भरपूर खेळाडू घसरलेत, पडलेत, पुन्हा एकदा उभारलेत. काही खेळाडू पाण्यामध्ये, काही चिखलामध्ये मात्र आज घसरताना पाहायला मिळाले. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ही खूप सुंदर लाईन अँड लेंथ ईशान मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. कारण आता खेळपट्टी हलकीशी यावेळेला कोरडी होत चालले आणि त्यामुळे गोलंदाजाला त्याचा बेनिफिट मिळण्याची दाट शक्यता आहे. जे बॉल फिरवणारे गोलंदाज असतात कधी कधी त्यांचे लेग कटर, ऑफ कटर अप्रतिम पाहायला मिळतात. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 28-0. आता 12 बॉल 65 रनची आवश्यकता असेल ओम शिवसाई विळंगी या टीमला विजयासाठी. जितचा पहिलाच बॉल यावेळेला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अचूक टप्प्यावर आता गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अगदी वेड लावणारं हे मैदान वेढीचं आणि अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा येतात जातात, बंद पडतात, परंतु ह्या स्पर्धेने मात्र आपलं नाव एकदा कोरलंय तर ते निरंतरतेने. व्हाईट बॉलचा इशारा खूपच बाहेर होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 30 या धावसंख्येवर. चिराग या वेळेला उपस्थित होत असताना चिरागने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बरेच बॉल रोखले. पहिल्याच दिवसामध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय मात्र फिल्डर त्या ठिकाणी आराम के साथ फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. मात्र सिंगल डबलने फलक हलतं राहील परंतु षटकार चौकाराने विजयापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. परंतु गोलंदाजाने जी गोलंदाजी केले, वाखाणण्याजोगे कामगिरी केले ते अप्रतिम. जीत स्वतः अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि त्यानंतरचं आतापर्यंत चांगला खेळ सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने हार्ड लक दर्शन अँड ऑल टीम.
पंपू यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत, मॅचला एन्जॉय करतायत. सध्या जर आपण पाहिलं तर 31वर धावसंख्या स्थिर राहिले. चांगला बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळून काढलाय. नैनेश किनी पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आणि या स्पर्धेमध्ये एक वैशिष्ट्य असं पाहायला मिळालं की सफाळे विभागातील जे गोलंदाज आहेत ते प्लेन गोलंदाज आहेत, जे नॅचरल गोलंदाज पाहायला मिळतात. ऑन साईटला खूप चांगला फटका, करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 6. गुड शॉट. सुद्धा येताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये खेळताना ऑन दी टोस खेळला गेलाय, बॅकफुट पंच केलाय. नैनेश किनी पुढे सरसावेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्याला बॉलने बीट केलंय आणि सरळ चेंडू निघून चाललाय. दीपेश अवघडे आमचे कॅमेरामॅन यांच्या सन्मानासाठी 4 रन. भरपूर अंतर यावेळेला पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे जवळजवळ 51 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 6 बॉलमध्ये 51 रन हे सामन्याचं समीकरण. 6 बॉलमध्ये 51 रन. सिद्धार्थ हार्दिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. 42वर नॉट आऊट. 6 बॉल शेवटचे राहिलेत. चला, लव बॉईज डोंगरे टीमचे कॅप्टन येऊन राहायचं लगेच. आपण विजयी संघाबरोबर तुम्हाला लगेच खेळावं लागेल. श्रीकांत थोडीशी पावलं उचला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल आदित्यच्या समोर पडला. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. 5 बॉल आणि 50 अशी धावसंख्या विजयासाठी. स्वप्नील एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख, सध्या हेअरस्टाईल त्याची एक वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळते. आणि इथून जर आपण पाहिला तर अप्रतिम फटका, सरळ बॉलला फेकून दिलंय. 6 धावन करता. ग्रेट अँड स्वीट अँड स्मार्ट. 6. आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. स्वप्नील जाणतो, कमबॅक करणं सुद्धा जाणतो. संघाची धावसंख्या 49च्या घरामध्ये. 3 बॉलमध्ये 44. स्वप्नील खेळाबरोबर मात्र माणुसकी सुद्धा जपताना सातत्याने पाहायला मिळतो. ही त्याची खूबी राहिली, ही त्याची स्पेशालिटी आहे. तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली मॅच्युरिटी कधी येते? ज्या वेळेला तुम्ही अप्रतिम चांगल्या माणसांबरोबर चांगली संगत जोडता, त्यावेळेला मॅच्युरिटी ही ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळते. आणि आदित्यच्या हातामध्ये आदित्य चांगली कॅप्टनशिप सुद्धा करताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 49. 49 बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 4. शेवटचे 2 बॉल औपचारिकता फक्त बाकी राहिले, फॉर्मॅलिटी. लगातार मात्र आता चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द खेळताना पाहायला मिळतील. अप्रतिम सिद्धार्थ, काय फटका खेळलाय. कडक स्ट्रोक पाहायला मिळतो. प्रथमेश ठाकरेच्या अंदाजामध्येच खेळला होता, कारण अशा प्रकारची स्ट्रोक मिळते जुळते पाहायला मिळतात. प्रथमेश ठाकरे अप्रतिम कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. ग्रेट टायमिंग. 6 धावा. हार्दिक एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, तर हार्दिकच्या बॅटमधून हा फटका आला होता.
ज्या पद्धतीने हार्दिक आणि सिद्धार्थ अशी जोडी पार्टनरशिप चांगली झाली, परंतु खूप धावा होत्या आणि त्यामुळे आपण पाहिलं तर रिझल्ट जो आहे तो मात्र पाहायला मिळतोय. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खूपच्या बाजूने लागला आणि इथून मात्र आपण पाहतायत विजयावर शिक्कामोर्तब केलं. हरकत नाही, परंतु चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये ओम शिवसाई विळंगी या टीमने सुद्धा केला. त्यामुळे तुमचं सुद्धा तेवढंच गोड कौतुक असेल आणि अभिनंदन असेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन खूल या टीमचं. तू सर ऑलरेडी उशिरा आला, यू डोंट